sin 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 cos 60 डिग्री इज इक्वल टू 1/2 आणि ह्याचं जर तुम्हाला प्रॅक्टिकल सोल्युशन पाहिजे असेल आणि जर स्वतःचं नॉलेज वाढवायचं असेल तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ काय करायचा तुम्हाला पाहायचा आहे. ठीक आहे, तर थोडीशी आपण रिकॉल करूया इथं डेफिनेशन. ओके, तर रिकॉल डेफिनेशन फॉर द ट्रायंगल करता. ठीक आहे, तर ट्रायंगल सपोज दिस इज द ट्रायंगल अँड दिस इज द थीटा. दिस इज कॉल्ड आपण काय म्हणतो, दिस इज हायपोसाइड opposite side and this is called adjacent side. Okay, yes, and this is called hypotenuse. Okay, this is called hypotenuse. Then sin theta is equal to what? Okay, sin theta is equal to opposite side आणि डिवाइड आपण काय म्हणतो hypotenuse. Okay, then cos theta is equal to काय adjacent side आणि डिवाइड काय येणार तुमचं yes hypotenuse. Then tan theta is equal to sin theta upon cos theta. then hypotenuse get cancel and opposite side आणि divide काय येणार तुमचं adjacent side. yes. okay, then आता मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतो. ओके, सपोज दिस इज 60 डिग्री, दिस इज 30 डिग्री अँड दिस इज 90 डिग्री. मग ट्रायंगलची ॲडिशन आपली किती असते 180 डिग्री असते. सपोज मी काय करतो थोडासा एक्सटेंड करतो अँड ड्रॉ करतो. ठीक आहे, मग हा काय येणार तुमचा 30 डिग्री अँड दिस इज द 60 डिग्री. मग हा होल किती येईल तुमचा 60 डिग्री. ओके, दिस इज कॉल्ड ॲडजेसंट साइड, दिस इज कॉल्ड अपोजिट साइड, दिस इज कॉल्ड हायपोटेनियस अँड दिस इज कॉल्ड हायपोटेनियस. ओके, म्हणजे हा 60 डिग्री अँड 60 डिग्री म्हणजेच काय झालं इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजेच काय असतात ऑल ह्याच्या काय असणार साइड्स काय असतात आर इक्वल. ओके, ऑल साइड्स काय असतात आर इक्वल. मग जर इक्वल असेल सपोज दिस इज एक्स असेल डिस्टन्स. ओके, अँड दिस इज पण काय येणार एक्स डिस्टन्स. देन वी गेट 2x डिस्टन्स. ओके, एक्स प्लस एक्स 2x. ओके, मग हा दिस इज ॲडजेसंट, इथं पण काय येणार तुमचे ॲडजेसंट, दिस इज अपोजिट. म्हणजेच काय झालं दिस इज कॉल्ड हायपोटेनियस, दिस इज कॉल्ड हायपोटेनियस. मग हायपोटेनियसचं डिस्टन्स किती झालं 2x, म्हणजे ही तुमची किती येणार 2x आणि ही पण किती येणार तुमची 2x याला. ओके, मग अपोजिट साईड कशी काढणार आपण येस. ओके, ही झाली 2x, ही झाली 2x, ही काय झाली तुमची x झाली. म्हणजेच आता ही कशी काढणार आपण ड्रॉ. ओके, मग आपल्याला जर ही काढायची असेल तर ड्रॉ करायला लागला असेल तर आपण काय करणार एवढाच काय करणार हाफ ट्रायंगल घेणार. येस. ओके, हा जर ट्रायंगल घेतला तर काय म्हणतो आपण हायपोटेनियसचा काय असतो आपण स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय घेतो अपोजिटचा काय घेतो आपण स्क्वेअर घेतो प्लस काय करतो आपण ॲडजेसंट घेतो बाय युजिंग द थेरम ऑफ पायथागोरस. ओके, मग अपोजिट साईड आपल्याला माहिती आहे का तर माहीत नाही आहे, आपल्याला काय करायची ती काढायची आहे. ठीक आहे, दिस इज द अपोजिट साईड प्लस ॲडजेसंट म्हणजे काय घेणार हा फक्त एक्स घेणार. ठीक आहे, म्हणजे एक्सचा काय येणार स्क्वेअर येईल. आता अपोजिट साईड म्हणजे काय येणार ह्या 2x काय येईल स्क्वेअर येईल. ओके, म्हणजेच काय येणार हा 4x स्क्वेअर येईल. ओके, येस. आणि काय झाला हा अपोजिट साईडचा इथं स्क्वेअर प्लस काय येणार एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ह्या साईडला घ्या काय येईल हां 4x स्क्वेअर मायनस काय करा एक्स स्क्वेअर अँड दिस इज द अपोजिट साईडचा काय येणार स्क्वेअर येणार. मग 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय येईल येस 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय येईल मग हां 3x स्क्वेअर येईल. ओके, अँड दिस इज द अपोजिट साईडचा काय येणार स्क्वेअर येणार. मग अपोजिट साईड इज इक्वल टू काय येईल. ओके, अपोजिट साईड इज इक्वल टू आता मी इथं घेतोय. ओके, हे रिकॉल आपली डेफिनेशन ऑलरेडी हां झालेली आहे. ठीक आहे, येस. ओके, मग अपोजिट इज इक्वल टू काय येईल. ओके, मग देन अपोजिट साईड इज इक्वल टू 3 ही कशामध्ये जाईल रूटमध्ये जाईल 3x स्क्वेअर. मग अपोजिट साईड इज इक्वल टू काय येणार हां √3 आणि एक्स स्क्वेअर काय येणार आउटसाईडला येणार म्हणजे काय येणार एक्स काय येणार. ओके, एक्स काय येणार √3 येणार. ओके, मग अपोजिट इज इक्वल टू किती आलं आपलं √3 काय आलं हां एक्स आलं. आता मी काय करतो हा एवढा डायग्रामचा काय करतो हा पॉईंट काढतो. ठीक आहे, मग आता ही डायग्राम आपली काय इथं लक्षात घ्या. ठीक आहे, दिस इज द डायग्राम, दिस इज 60 डिग्री, दिस इज 30 डिग्री. येस. ओके, मग 60 डिग्री म्हणजेच काय येणार ही अपोजिट साईड येईल आपली. येस. ओके, आणि ही काय येणार तुमची ॲडजेसंट साईड. बरोबर, इथं दिलेल्याप्रमाणे हा आपण काय घेतला होता एक्स घेतला होता, ही घेतला होता 2x आणि ही आपली व्हॅल्यू किती आली √3 काय आली एक्स आली. ओके, मग देन साइन 60 डिग्रीसाठी व्हॅल्यू काय येईल मग साइन 60 डिग्री म्हणजेच काय येणार अपोजिट साईड. ओके, आणि डिवाइड काय घेणार आपण हायपोटेनियस. ओके, म्हणजेच किती आले √3x आणि डिवाइड किती आलं 2x. x गेट कॅन्सल आणि गेलेली √3/2 आली का येस. ओके, देन cos 60 डिग्री. ओके, मग cos 60 डिग्री म्हणजे काय आपण म्हणतो ॲडजेसंट साईड. ॲडजेसंट साईड कुठली येईल त्याची हां दिस इज द ॲडजेसंट साईड अँड दिस इज हायपोटेनियस. म्हणजेच काय ॲडजेसंट म्हणजे काय असणार एक्स असणार हायपोटेनियस म्हणजे काय असणार
2x x x गेट कॅन्सल आणि 1 अपॉन काय आली 2 आली का येस ओके. देन tan 60 डिग्री tan 60 डिग्री इज इक्वल टू हां अपोजिट साईड डिवाइड काय असते हां येस ॲडजेसंट साईड असते ओके. मग अपोजिट साईड इज इक्वल टू √3x असणार आहे आणि ॲडजेसंट साईड म्हणजे काय असणार x इज इक्वल टू काय येणार √3. तर गॉट इट. तर sin 60 डिग्री cos 60 डिग्री अँड tan 60 डिग्री इज इक्वल टू किती आलं बरोबर व्हॅल्यू आली आपली विच इज cos 60 डिग्री इज इक्वल टू 1/2 ओके येस. देन वी कॅल्क्युलेट sin 30 डिग्री ओके. आता sin 30 डिग्री कशी काढणार तर ह्याच्यावरूनच मी काढणार sin 30 डिग्री म्हणजेच काय येईल आता लक्षात घ्या ओके. आता इथं थोडंसं काय होणार चेंज होणार ओके. मग आता sin 30 डिग्रीच्या समोर म्हणजेच काय हे दिस इज कॉल्ड अपोजिट साईड अँड दिस इज कॉल्ड ॲडजेसंट साईड ओके. मग आता ही पकडताना आपण काय करणार दिस इज द एक्स म्हणजे ही काय येईल तुमची हां √3 काय येणार एक्स येणार येस ओके. मग sin 30 डिग्री इज इक्वल टू sin 30 डिग्री काय येणार अपोजिट साईड अँड देन डिवाइड हायपोटेनियस देन डिवाइड काय येणार हायपोटेनियस ओके. इथं चेंज होणार म्हणजेच काय येईल इथं अपोजिट साईड एक्स आणि डिवाइड काय येणार हायपोटेनियस 2x x x गेट कॅन्सल आणि गेट 1/2 येस ओके. हीच डायग्राम घेतली पण ह्याचा काय झाला रोल चेंज होतो लक्षात घ्या. sin 30 डिग्रीच्या म्हणजे समोर म्हणजे अपोजिट साईड येणार मग हीच अपोजिट साईड म्हणजेच काय आपण कन्सिडर केला x म्हणजे ॲडजेसंट साईड ओके. म्हणजे पहिले घेताना आपण तिथं x घेतला होता आणि इथं काय आली त्यांची √3 म्हणजे थोडासा काय म्हणतो त्यांचा चेंज होणार व्हेरिएबल. आता इथं काय तुमचं कॉस काय येणार 30 डिग्री इज इक्वल टू काय म्हणतो आपण येस ॲडजेसंट साईड आणि डिवाइड काय म्हणतो आपण हायपोटेनियस ओके. मग ॲडजेसंट साईड काय आपली तुमची √3x आणि डिवाइड काय येणार हायपोटेनियस 2x दिस गेट कॅन्सल आणि काय येणार √3/2 येस ओके. देन tan 30 डिग्री इज इक्वल टू काय येईल हां tan 30 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साईड डिवाइड काय येणार ॲडजेसंट साईड ओके. मग अपोजिट साईड म्हणजेच किती √3x आणि डिवाइड ॲडजेसंट साईड म्हणजे x x कॅन्सल आणि काय आलं √3 गॉट इट ओके येस. मग जर आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करा लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय येस.